आज आपण बनवणार आहोत भजेपाव. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: मीठ, ओवा, पाव, बेसन पीठ. त्याच्यामध्ये मीठ घालूया, त्याच्यामध्ये ओवा चोळून टाकूया, थोडासा सोडा, कोथिंबीर, लाल तिखट, पाणी टाकून मिक्स करून घेऊया. गुठळ्या न पडता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचे. बघू शकता कन्सिस्टन्सी. आता आपण तेल गरम करून त्याच्यामध्ये भजीपाव तळून घेऊ. एक एक करत सोडून घ्यायचे. उलट पुलट करत छान क्रिस्पी तळून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण छोटे छोटे भजे काढून घेऊया चटणीसाठी. आणि हे खूप कडक तळायचे म्हणजे चटणी आपली छान कुरकुरीत होते. आता आपण हे काढून घेऊया. भजीपाव सोबत खाण्यासाठी हिरवी मिरची तळून घेऊया. चटणीसाठी लागणारा लसूण सावकाश तळायचा आहे, कारण तेलामध्ये टाकल्यानंतर फुटतो. आता आपण एका भांड्यामध्ये लसूण, चटणी आणि तळलेला भज्याचा चुरा घालून घेऊया. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली तरी चालतं, पण नाही टाकलेली. मीठ घालूया चवीनुसार. बघू शकता आपली चटणी तयार आहे. आता आपण भजेपाव तयार करायला घेऊया. त्याच्यासाठी सर्वप्रथम चटणी लावून घेऊया आपण. नंतर थोडा कांदा, हिरवी मिरची, भजे. तयार आहे आपला मुंबई स्पेशल भजेपाव. खायला खूप टेस्टी व 15-20 मिनिटामध्ये होणारा आयटम आहे. एकदा ट्राय करा व नक्की कळवा.